देवी महागौरी माते की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। देवी महागौरी माते की जय। देवी महागौरी माते की जय। बाबा, वहिनीने 2 तासात मोदक केले का? शाबास सुनबाई, तुझ्या सासूनी दिलेलं काम नेटाने पूर्ण केलंस। मी बनवलेल्या मोदकांचा तर चुरा झाला होता। हे मोदक मी बनवलेले नाही आहेत। नाही, मला हे सगळ्यांना खरं खरं सांगायलाच हवं। पण वेदा किती खुश आहे। वेदासाठी मला खोटं बोलावं लागलं ना तरी सुद्धा चालेल। बाईसाहेब, माझी देवीवर श्रद्धा नाही, मी नाही मानत तिला। वहिनी, नैवेद्य दाखव। आज मी तुझ्या समोर आले खरी, पण तुझी भक्त म्हणून आले नाहीये। हा, वेदा पुन्हा पोरकी होऊ नये ना म्हणून आले। मी मीरा म्हणून तुझं तोंड कधीच पाहणार नाही। जोपर्यंत माझी ताई मला भेटत नाही ना तोपर्यंत तुझ्यातलं आणि माझ्यातलं भांडण संपणार नाही, कधीच नाही। मीरा देवी समोर आलीच कशी? मला वाटलं होतं महागौरीचं नाव ऐकून ती समोर येणार नाही। मोदक तयार केलेच, पण नैवेद्य सुद्धा दाखवला। मीरा, आज तुझी सरशी झाली असली तरी इथून पुढे प्रत्येक दिवस मी तुझा छळ करणार। चला, मीरानी रामपुरेंची अजून एक प्रथा आज पूर्ण केली। नैवेद्य दाखवून झालाय, आता मंगळसूत्र सुलट करण्याचा विधी करूया। अथर्व, ये पुढे। मंजिरी, अथर्व,
महागौरी माते की जय. आता कशाला येरझाऱ्या मारताय डोक्याला हात लावून? हाच हात ना ती मोदक कुस्करण्यात वापरला असता ना जरा फायदा झाला असता आपला. हे बघ बायको, एक काम दिलं होतं पप्पा तुम्हाला, तेही नीट नाही करता आलं. काय काय उपयोग आहे यांचा? आणि काय तू माया हं? ठीक आहे यांना काही जमलं नाही पण तुझं काय, तू काय करत होतीस? युजलेस फेवरेट शब्द आहे ना तुझा, युजलेस. आता तू स्वतः युजलेस झालीस ना, ते बघ जरा. चांगलं माझं स्वप्न होतं तर मीराचं नाक ठेचलं जाईल म्हणून, पण नाही आपणच तो अंगाशी पडलो. बायको तुझ्या तोंडाचा पट्टा बंद करशील आणि आम्ही काय म्हणतोय ते ऐकून घेशील जरा. बोला बोला तुम्हाला काय बोलायचं ते बोला. हा सांगा आता तुम्ही काय माती खाल्ली ते सांगा. माती खाल्ली नाही, माती केली त्या मोदकांची. कुस्करून कुस्करून लगदा केला होता. हो, तुम्ही त्याचा लगदा केला आणि त्या लगद्यामधून नवीन मोदक निर्माण झाले. वा. अजित गप्प बस. आम्ही आमचं काम प्रॉपरलीच केलेलं, कळलं? प्रॉपरली केलं होतं ना काम. मग परत ते मोदक मीराने कुठून आणले? जादू झाली का? जादू अगं माया दे की उत्तर. जादू झाली का? नाही, ते जादू नाही. आम्ही ते मोदक कुस्करलेले आणि मग माया मॅडम, मंजिरी बाईसाहेबांनी बोलवलंय. तू थांब ग, आम्ही जरा बोलतो ना, नंतर येईल ती. अहो आत्ताच बोलवलंय. बरं ठीक आहे येते, जा जा ग माया, बघू नये काय म्हणतात वहिनी. मी ना पण आत्ताच बोलवायचं होतं हिला. मॅडम तुम्ही बोलवलात. अगं परत दार लावायला विसरलीस तू. दारला बस. खाली बस. अगं मीच दिलेले व्रण आहेत ते, माझ्यापासून कशाला लपवतेस? राहू दे. माया तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. एक बक्षीस. ते कापड काढून बघणार नाहीयेस काय आहे ते? बघ.
अगं आपल्या मीराने इतक्या कष्टाने हे मोदक बनवले आणि दिलेल्या वेळेत तिने ते काम पूर्ण केलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती माया, तू तिला किती छान मदत केलीस. मग तुझं कौतुक व्हायला नको? मॅडम सॉरी. अगं माया सॉरी काय त्यात? तुला माहितीये का, आपण दोघींनी मिळून मीराचं हे यश साजरं करायला हवं. खा ते मोदक. मॅडम मला एक्सप्लेन तरी करू द्या. अहो दामोदर काका आणि मी खरंच ते सगळे मीराने बनवलेले सगळे मोदक कुस्करलेले, पण मला नाही माहित. अगं माया, मी तुला दोष देतच नाहीये, मी बक्षीस देते तुला. घे खा. मॅडम एवढे मोदक मला नाही जाणार. खा. मॅडम मला खा. मोदक संपले नाही तर तुला संपते मी. अगं घे, लाजू नकोस. अगं सावकाश. पाणी नाही नाही, कुठेही जायची गरज नाही. पाणी आहे ना इथे, हे आणते. घे. अगं सावकाश. बस बस. पाण्यानेच पोट भरणारेस का? मॅडम मला थोडा वेळ लागला प्लीज. संपवते मोदक. वेळच नाही माझ्याकडे. मीरा तुझ्यामुळे खूप सहन करते आणि तुला याची किंमत मोजावी लागेल. माझा एक वार आणि तुझा गेम ओव्हर. आता तू तरी राहशील नाहीतर मी तरी. आई किती छान झालेत मोदक. माझी अंबिका पण असेच मोदक बनवायची. हे मला आवडलंय या. का?
मंजिरी आईसाहेबांशी खोटं बोलले. मी खरं सांगायला हवं होतं का? जे मोदक मी बनवलेच नाही त्यासाठी माझं कौतुक झालं आणि मी गप्प राहिले. पण मी असं केलं नसतं तर आईसाहेबांनी मला इथे राहू दिलं असतं का? वेदासाठी मला इथे राहणं गरजेचंच आहे. पण मग माझं चुकलं की बरोबर होतं? आई पण खा ना ग मोदक. वेदा मला नकोय, तू खा. आई प्लीज खा ना ग मोदक. वेदा मला खरंच नकोय. तू एक काम कर ना, खाली जाऊन खेळ थोड्या वेळ. नाही मला नाही खेळायचं. वेदा बाळा, हे बघ तुला खूप छान वाटेल आणि अंगणात बडी सुद्धा असेल, त्याच्यासोबत छान खेळ. हा जा. नाही मला नाही जायचं. तू माझं पण नाही ऐकणार? ठीक आहे. अंबिकाताई, हे बघ तू इथेच कुठेतरी आहेस ना? मला माहितीये, बाहेर आहे. अंबिकाताई, हे बघ तुला लपून राहायची काहीच गरज नाही. मला माहितीये तू इथेच कुठेतरी आहेस. बाहेर ये. मला तुझी कसलीच मदत नकोय. जा तू. आणि यापुढे पुन्हा माझ्या समोर कधीच येऊ नकोस. ठीक आहे मीरा, यापुढे तुझ्या समोर कधीच येणार नाही. शपथ घे, वेदाची शपथ घे तू. मी माझ्या वेदाची शपथ घेऊन सांगते, आता तू बोलवल्याशिवाय मी तुझ्या समोर येणार नाही. हे बघ, मीच तुला वेदाची शपथ घातली होती ना. मीच तुला सांगते, ती शपथ सुटली. तू माझ्या समोर येऊ शकतेस. अंबिकाताई,